बॅट्समन, दोन्ही बॅट्समन, जर रिव्ह्यू घ्यायचा असेल तुम्ही घ्या. जर डगआउटमधून आवाज दिला रिव्ह्यू घे तर रिव्ह्यू ग्राह्य धरला जाणार नाही. सर्व टीमलाही सूचना असेल. तर जरा सर्व खेळाडू आपण आपल्या खेळाडू कक्षामध्ये बसा. वो पहली गेंद बिल्कुल यहां पर शानदार तरीके से खेल दिया है. सीधा गेंद सीमा रेखा की तरफ, स्क्वेयर लेग की तरफ, 4 रन. चला कमिटी मेंबर्स यांना विनंती असेल आपण सीमारेषा लगतचा ताबा घ्या कारण चेंडू लवकर आले पाहिजेत मैदानावरती. तो चलिए यहाँ पर पहली गेंद के ऊपर शानदार तरीके से बाउंड्री मिली और 4 रनों की मदद से खाता खुल चुका है. पहले सत्र में टॉस जीतकर बल्लेबाजी करने वाला जो फैसला था चिपलाई 11 चिपली टीम का सही साबित होता हुआ और पहली फुल टॉस गेंद के ऊपर शानदार तरीके से चौका बटोरा और 4 की मदद से पारी की शुरुआत सागर के बल्ले से 400 के स्ट्राइक रेट से नजर आती हुई. 4 ओवर का मैच, एक पावर पे यहाँ पर आपको देखने को मिलेगा और इस पावर पे के ओवर में शुरुआत बेहतरीन. इस बार भी आगे करके खेलने का प्रयास जरूर किया था, थोड़े से स्टेप आउट हुए थे बल्लेबाज लेकिन ठीक से संपर्क नहीं हुआ. अंदरूनी हिस्सा लेकर सीधा गेंद विकेट कीपर के हाथों में, डॉट बॉल की समाप्ति. बॉलिंग मार्क पर आप देख सकते हैं बॉलर राजू फड़के, एडवोकेट सतीश फड़के, आपका भी हम स्वागत करेंगे. हमेशा इस टीम के लिए दमदार योगदान. हाल ही में खेली गई पिछले सप्ताह में नामदेव जमदाड़े माजी सरपंच, उनके ट्रॉफी में ये टीम एक ट्रॉफी अपने घर पर लेकर गई थी. क्या बढ़िया परफॉर्मेंस रहा था इस टीम का, लेकिन सामने चिपलाई चिपले. इस बार भी फुल टॉस बॉल थी, शायद पल्ले पर लगी या नहीं, अंपायर के फैसले. जी हाँ, कुछ आवाज यहां तक जरूर आई थी. अंदरूनी हिस्सा लेकर बिल्कुल यहां पर गेंद विकेट कीपर के हाथों में, तब तक 1 रन पूरा नजर आता हुआ. चिपलाई 11 चिपले यांच्या माध्यमातून आपण इनके माध्यम से बिल्कुल अपने गोल्डन ट्रॉफी भी देखी. विश्वजीत पाटिल इनके ओर से आमदार ट्रॉफी का भी शानदार आयोजन देखा. स्वप्निल पाटिल, केतन पाटिल उनके ओर से गोल्डन ट्रॉफी का आयोजन देखा और अगले साल भी एक दमदार टूर्नामेंट उनकी हमेशा जरूर देखने को मिलेगी. और इस सीजन में भी बड़ी डे नाइट फॉर्मेट के तौर पर हमें टूर्नामेंट नजर आई. स्वागत है सभी का. बॉलर तैयार. ओ ये गलत गेंद है, ये गलत गेंद है, लेग स्टंप से काफी बाहर. अंपायर का व्हाइट बॉल का इशारा. अगर पल्ले पर यह परफेक्ट कनेक्ट होती तो डेफिनेटली वहां पर 6 रन मिल सकते थे. प्रसन्न शेठ शेलके, इनका आगमन हो चुका है दोस्तों. काफी धूमधाम से जन्मदिन इसी मंच पर मनाया गया. तो चलिए बॉलर जीतू राजू, इस बार भी जरूर अपील की थी, शायद ऑफ स्टंप छोड़ते हुए. काफी हाइट फैक्टर भी शायद था इस गेंद के ऊपर, इसकी वजह से अंपायर ने इस गेंद को नॉट आउट का करार दिया. लेग बाय के तौर पर एक सिंगल मिलेगी. सिंगल की मदद से टीम का टोटल स्कोर आगे पहुंचता हुआ फिलहाल बिना कोई विकेट खोए नुकसान पर 7 रन बने स्कोर कार्ड के ऊपर. वर्ल्ड टेनिस क्रिकेट.in के माध्यम से यह टूर्नामेंट बिल्कुल कवरेज की जा रही है. अभी तक यहां पर पहली गेंद के ऊपर बाउंड्री आने के बाद बांध कर रखा है टीम बुनशेत के गेंदबाजों ने चिपले के बल्लेबाजों को. इस बार भी लाउड अपील की गई थी, ये भी शायद ऑफ स्टंप से बाहर थी या लेग स्टंप से कुछ बाहर थी. लेग बाय का इशारा अंपायर का, ऑफ स्टंप से बाहर थी शायद, यही कुछ बता रहे. तो चलिए बिल्कुल लेग बाय के तौर पर एक सिंगल मिलती हुई. जी ऑफ स्टंप से काफी बाहर थी ये गेंद. और इस बार प्लेड ऑन हो चुके हैं और इसी के साथ कप्तान के पारी का समाप्ति हुई और पहला करारा झटका चिपलाई 11 चिपली टीम को. इसी के साथ पहले ओवर का खेल हुआ है समाप्त और पहले ओवर के समाप्ति के बाद स्कोर बना है. स्कोर कार्ड के ऊपर टोटल बात करेंगे फिलहाल 8 रन.
तो चलिए बिल्कुल यहां पर और इस बार भी बड़ा शॉट खेला है, लेकिन एक्स्ट्रा कवर की तरफ फील्डर मौजूद, गेंद को रोके फील्ड करे, तब तक वहां पर बल्लेबाज के पास एक रन लेने का पर्याप्त समय आते ही बढ़िया पारी के लिए बल्लेबाज सागर ने और साथी बल्लेबाज प्रतीक उनका साथ दे रहे। प्रतीक के बल्ले से चौका जरूर निकला, सागर की तूफानी बल्लेबाजी नजर आ रही है, 6 में पहुंचे 14 के ऊपर। पहले 17 में बल्लेबाजी करते हुए देख सकते कहां तक जाना चाहेगी चिपलाई 11 चिपली टीम। बॉलर कंकेश, तो इस बार भी बड़ा शॉट, लेकिन सीधा गेंद फील्डर के सर के ऊपर से मस्तक पर दस्तक देती हुई मिड विकेट से मारे का पार, चरण। बिल्कुल यहां पर बॉलर के बैट्समैन के सर के ऊपर से थोड़ा सा अंपायर ने निर्णय लिया वहां पर चौका या बाउंड्री, और फिर उनका निर्णय बिल्कुल यहां पर आता हुआ 6 रन और 6 की मदद से रफ्तार के साथ दुगनी आगे बढ़ती हुई टीम चिपलाई 11 चिपले टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 28 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। पहले मैच में आपने देखा 85 रनों का टारगेट चेस करने के लिए बहुत मुश्किलें पैदा और आसानी के साथ चिपली टीम ने वो मैच जीता, और इस बार भी आगे आकर खेला है, फुल टॉस बना लिया इस गेंद को वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से सागर के बल्ले से एक और धमाका, चरण। नेक्स्ट मैच दिया ट्रांसपोर्ट्स 11 शिरोली टीम के कप्तान आई है, सुपर 12 का अगला मैच होगा, जहां पर इसमें से जो जीतेगी वो दिशा ट्रांसपोर्ट्स 11 शिरोली के खिलाफ खेलेगी। ऋतिक बोंडे ने क्या दमदार बल्लेबाजी की, तेजस मात्रे ने भी क्या दमदार बल्लेबाजी इस श्रृंखला में की है, फिर कंकेश ने दमदार बल्लेबाजी की है, सागर ने अच्छी बल्लेबाजी की है, सभी खिलाड़ियों ने काफी कमाल का परफॉर्मेंस, फिर गायकर होंगे जिन्होंने काफी बढ़िया खेला बल्लेबाजी की चिकली टीम की ओर से, वो भी टीम सुपर 6 में 2 टीमें अब तक क्वालिफाई हो चुकी है। अब यहां पर देखेंगे, चलिए बढ़िया बल्लेबाजी, इसी के साथ 2 ओवर के समाप्ति के बाद 34 बने 17.00 के करंट रन रेट से फिलहाल चल रही है इस मैदान के अंदर चिपलाई चिपले पहले टॉस जीतकर बल्लेबाजी उनके पक्ष में। बढ़िया आवाज आई, सीधा गेंद टक सीमा रेखा पार, बबला के बल्ले से धमाका, चरण। डीजे दमदार हिट हमें देखने को मिला और इसी 6 रनों की मदद से टीम का स्कोर 40 तक पहुंची है। लगभग इस मैच में भी मेरे ख्याल से 80 का यह आंकड़ा नजर आएगा, जो इस तरीके की बल्लेबाजी चल रही है चिपलाई 11 चिपले टीम के बल्लेबाजों की ओर से। काफी इंप्रोवाइजेशन किया है चिपले टीम ने, जब टीम एकजुट होकर खेलती है, पूरे गांव की एक टीम खेलती है तो मजा आता है क्रिकेट देखने को, और क्या पूरी तरीके से चिपलाई 11 चिपले टीम ने दमदार योगदान दिया है। शॉर्ट पिच लाइन की बॉल, करा फील्डिंग, थोड़ी सी टप्पा पीछे था, बबला बड़े शॉट्स की तैयारी में जरूर थे, लेकिन कुछ हिस्सा लगा बल्ले का और सीधा गेंद विकेट कीपर के हाथों में डॉट बॉल की समाप्ति, माफ कीजिएगा 1 रन वहां पर मिलेगा। 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है 41 रन स्कोर कार्ड के ऊपर बने। सागर मात्रे के बल्लेबाजी देखेंगे, 8 बॉल में 26, 325 का स्ट्राइक रेट, और एक तरफ प्रतीक पाटिल बबला 4 में 12, 300 का स्ट्राइक रेट उनके बल्ले से यहां पर नजर आता हुआ। बॉलिंग मार पर बॉलर तैयार है हिमांशु, शॉर्ट पिच लाइन की बॉल हुक कर दिया ऑन साइड में, डीप लॉन्ग लेग और डीप बैकवर्ड स्पेल की तरफ गेंद जा रही है, फील्डर आकर दूर से गेंद को उठाए फील्ड करे, तब तक वहां पर 2 रन लेने का पर्याप्त समय, तीसरे की कोशिश भी शायद पूरी हुई है। नो बॉल 1 रन शॉट है आई थिंक, चलिए सिर्फ 2 ही रन वहां पर मिलेंगे, 1 रन शॉट है वहां पर प्रतीक की, शायद बल्ला जो है ना वो पूरा अंदर आना चाहिए, जो रेखा है अगर मिडल पे जाती है तो भी आपको शॉर्ट रन दी जाएगी, पूरी क्रॉस होनी ये बहुत ही जरूरी होता है। तो चलिए बिल्कुल यहां पर 1 रन सिंगल, अंपायर की निगाह काफी तीक्ष्ण, सैंडी पालकर वाइब्रेशन अंपायर जिन्हें कहा जाता है, 2 ही रन मिलेंगे। तो रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 43। हिमांशु बॉलिंग मार पर, इस बार शॉर्ट पैच की लाइन की बॉल जरूर थी, सीधा मिड विकेट खिलाड़ी के हाथ में, कोई चूक नहीं, वहां पर सूरज थे मौजूद, और इसी के साथ बल्लेबाज प्रतीक पाटिल के पारी का हुआ खात्मा।
डीजे बिल्कुल यहाँ पर प्रतीक पाटिल आउट होकर मैदान से बाहर लौट चुके हैं। उनकी जगह लेने के लिए नए बैटर अक्षय मात्रे और सागर मात्रे की जोड़ी। फ्रेश बैट्समैन है वहां पर अक्षय। देखेंगे यहाँ पर अक्षय की बल्लेबाजी में कितना यहाँ पर दमकम निगम नजर आएगा। फिलहाल तीसरा ओवर प्रगति पथ पर है और इस बार भी हाफ ट्रैकर की बॉल थी। बल्ले का बाहरी किनारा, सीधा गेंद विकेट कीपर के हाथों में, बैट्समैन आउट। तो चलिए क्या बढ़िया यहाँ पर बॉलिंग का प्रदर्शन। यह अंपायर कुछ इशारा करते हुए पानी इस ओवर के बाद। चलिए पानी लेकर दोनों खिलाड़ी तैयार रहिए। इस ओवर के बाद तुरंत पानी लेकर जाएंगे मैदान के अंदर। बॉलर तैयार। और बढ़िया शॉट खेला जरूर है लेकिन हवा में है गेंद काफी देर तक और ये विकेट हैट्रिक कंप्लीट। हैट्रिक देखने को मिली आज के रात्रि के और इसी के साथ बल्लेबाज होंगे यहां पर आउट। तो चलिए विकेट हैट्रिक यहां पर कंप्लीट हो चुके हैं और इसी के साथ ओवर की समाप्ति। पहले 3 ओवर के समाप्ति के बाद 43 रन 4 विकेट के नुकसान के ऊपर डीजे। बघा ज्या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक संपादन केली त्या गोलंदाजासाठी ॲडव्होकेट सतीश फडके बोनशेत संघाचे पुरस्कर्ते यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी आलाय। अभिनंदन, तुम्हाला ऑनलाइन पेमेंट त्यांच्या माध्यमातून केले गेले, त्यांचं मनापासून आभार। तो चलिए बिल्कुल यहाँ पर पहले 3 ओवर की समाप्ति के बाद 43 रन। स्थिति अच्छी है लेकिन 4 इंपॉर्टेंट विकेट गवा चुकी है अब तक चिपलाई 11 चिपली टीम। सुमित फड़के नए बल्लेबाज, बॉलिंग माफ कीजिएगा बॉलर सुमित फड़के। बैट्समैन सागर अभी भी सुरक्षित है क्रीज के अंदर। जिस बल्लेबाज ने ओपनिंग की शुरुआत की थी काफी अच्छी बल्लेबाजी अब तक उनके बल्ले से नजर आ रही है और ये बल्लेबाज अब आखिरी 6 गेंदों के ऊपर कैसा अपना दमदार परफॉर्मेंस दिखाएंगे सुमित फड़के। चले 20 मिनट का समय 4 ओवर के लिए, उस समय में आपको ओवर समाप्त कर रही है, बात आप ध्यान में रखिए टीम बुनशेत। तो पहली गेंद यहां पर लाउड अपील की गई थी, शायद संग बल्ला जोर से घुमा, शायद वहां वो एक समय लग रहा था विकेट कीपर और बॉलर को कि आउट हो गए, कट लगी होगी, लेकिन थोड़ा सा ग्रिप भी कभी कभी होती है, वो बचते उसके वजह से दिक्कत होती है, लेकिन यहाँ पर कॉन्फिडेंस कम था। चलिए बेहतरीन यहाँ पर बॉलिंग नजर आती हुई, डॉट बॉल की समाप्ति। अच्छा यहाँ पर शुरुआत देते हुए बॉलर सुमित फड़के की ओर से। इस बार भी अच्छी गेंद, सागर जैसे सेट बल्लेबाज को यहां पर बांध कर रखा है बॉलर सुमित ने और अभी तक यहां पर मैं कहूंगा रोक लगाई है। इससे बेहतर कमबैक कहां देखने को मिलेगा, क्योंकि पहले 2 ओवर में रन काफी बड़े थे, लगभग 30 या 35 के अधिक रन थे। फिर तीसरे ओवर में क्या शानदार कमबैक किया और चौथे ओवर में क्या बढ़िया कमबैक। पिछली 5 गेंदें, उन 5 गेंदों के ऊपर 3 विकेटें और कोई रन नहीं अभी तक मिला। इस बार भी अपील की गई थी लेकिन इस बार रिस्पांस नहीं था बॉलर की ओर से। डॉट बॉल की एक और समाप्ति नजर आती हुई, 3 लगातार डॉट बॉल, वो भी सागर जैसे नामचीन बल्लेबाज को, जिस सागर में 12 गेंदों में 28 की पारी के लिए 3 छक्के उनके बल्ले से आ चुके, लेकिन ये साफ पता है कि पिछली 6 गेंदों के ऊपर 3 विकेट और कोई रन नहीं मिला। चिपलाई 11 चिपली टीम को लगभग इस समय रन लगा था कि 80 बनेंगे, क्योंकि पहले 2 ओवर में लगभग 40 या कुछ 38 के करीब थी।
आई थिंक 38 थे। फिर उसके बाद ये खतरनाक मारा किया है। चलिए इस बार भी डॉट बॉल, 4 लगातार गेंदे डॉट। क्या कर रहे हैं सागर? सागर ने पहले 2 सलामी ओपनर्स पहले गेंदबाज के जो गेंदबाज थे टीम के बुंशित की ओर से उनके ऊपर काउंटर अटैक किया, लेकिन डेथ ओवर स्पेशलिस्ट बॉलर के ऊपर मात्र कोई यहां पर बड़ा शॉट नहीं लगा पा रहे। एडवोकेट सतीश फड़के इनके ओर से गेंदबाज जो पिछड़ा था विकेट हैट्रिक, उनके लिए 500 का इनाम यहां पर आ चुका है। स्वागत है आपका। इस बार दबाव था और ये दबाव पेल लिया है और ये और एक विकेट जाएगा। पिछली 9 गेंदे कोई रन नहीं है, 4 विकेट। खराब प्रदर्शन चिपली टीम का। तो नए बैटर अथर्व पाटिल आएंगे नंबर 7 के पोजीशन पर। बहुत सारी विकेट यहां पर गवा चुकी है। दबाव 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 लगातार चिपला 11 चिपले के ऊपर। इस ओवर में कोई रन नहीं है, 4 गेंदे डॉट, फिर एक विकेट। क्या मेडन ओवर डेथ ओवर में आएगा? कभी कभी होता है कि यहां पर रवेश आखिरी स्लॉग ओवर का जो गेंदबाज है कारनामा कर देता है और कुछ कहीं ना कहीं ये कारनामा दिखा दिया है। बॉलर आप देख सकते हैं सुमित की ओर से, और लास्ट बॉल थी इस ओवर की। चलिए ऑन साइड में मोड़ने का प्रयास जरूर किया था, लेकिन एक रन वहां पर मिलेगा। दूसरे का प्रयास कर रहे हैं, रनआउट का चांस नहीं बना। 2 भी पूरे, लेकिन चलिए तीसरे की कोशिश में आखिर बैट्समैन होंगे आउट। इनिंग की समाप्ति, और पहले इनिंग्स की समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर। टोटल 2 रन मिले, 45 रन जीतने के लिए 46 रनों की आवश्यकता। डीजे किरण भाऊजा उसाटकर, विलास उसाटकर एकेकालचे दिग्गज गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो, विलास भाऊजी उसाटकर यांचा इथे आपण सन्मान करूया। मी जयवंत शेळके साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करावा। धुंद्रे क्रिकेट संघासाठी ज्यांचं दमदार योगदान राहिलंय ते विलास उसाटकर साहेब यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं। 18 मिनिटांमध्ये बघा बोनचेत संघानं या 4 षटकं कंप्लीट केले। सँडी पालकर अगोदर बरोबर त्यांचा परफेक्ट त्या ठिकाणी वॉच होता, त्याच्यामुळे नियमांचं पालन सर्व टीम। अभिनंदन बोनचेत क्रिकेट संघ, आपण अगदी 18 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट केली गेली। ही सूचना सर्व संघांना असेल की 20 मिनिटांमध्ये तुमचे 4 षटक कंप्लीट झाले पाहिजेत। तर विलास उसाटकर साहेब यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करूया। मायची उपदार चाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान। येस लवेश। येस, थँक्यू व्हेरी मच डॉक्टर सर। आपण पाहतोय आजच्या रात्रीमधील तिसरी मॅच इथे आपण एन्जॉय करत आहोत। चिपला 11 चिपले आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना यंगस्टर 11 बोनशेस संघ टॉस जिंकला। चिपले संघाने टॉस जिंकून 24 चेंडूचा खेळ संपन्न झाल्यानंतर धावा बनवल्या, त्या म्हणजे धावा फलकावरती टोटल 45 धावा आणि 46 धावांचं टार्गेट सेट केलंय। इथून बोनशेत या संघासमोर धावा संख्येचा कशा प्रकारे पाठलाग करतील का धावा संख्या इथून डिफेंड केल्या जातील हे आपण थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत। चला सलामीची जोडी टीम बोनशेत संघ आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवा। पंच मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत। तसेच चिपळा 11 चिपळे संघाचे देखील 11 खेळाडू आपण पाहतो। फिल्डिंगची व्यूहरचना लगेचच करून घ्या पाप चिपळे टीम। तर धुंद्रेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक तथा दमदार खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो विलास भाऊजी उसाटकर यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं योगदान लाभलंय। त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो। तर आपण पाहतो खरं तर रायगड जिल्ह्यातील तसेच ठाणे जिल्ह्यातील पालघर जिल्हा असो एक नामांकित उत्कृष्ट मराठी समालोचक म्हणजेच रोशन दादा पाटील मॅन फ्रॉम तारा यांचं इथं शुभागमन। रोशन पाटील तारा यावं आपला एक दमदार उत्कृष्ट समालोचक यांचं या ठिकाणी आगमन। तर बघा लाईट सर हवी असेल तर तुम्ही कॉल करा, टीमला विनंती असेल जर लाईट हवी असेल तर कॉल करा। चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची टीम बोनशेत।
हॅलो, धन्यवाद लवेश, आमचे समालोचक मित्र आणि त्याचवर आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर यांचा आवाज तुम्ही या ठिकाणी ऐकताय. दमदार समालोचन त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं. तर बोनशेट टीमला मैदानामध्ये धावा बनवायचे तब्बल 46च्या 4 ओव्हरमध्ये 24 चेंडूमध्ये 46 रनचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर 2 खेळाडू मैदानाकडे आपण दाखल होताना पाहत आहे. संध्याकाळचं हे आल्हाददायक सत्र सूर्य अस्ताला चालला आहे आणि त्याचवेळा आता काही क्षणातच फ्लड लाईट ऑन होतील. खूप चांगलं क्रीडांगण, अप्रतिम अशी ही स्पर्धा, दमदार असं नियोजन, दमदार असं आयोजन सध्या तुम्ही पाहताय. शेतकरी कामगार पक्ष चिंचवली पुरस्कृत श्री राजेश गणेश केणी साहेब, माजी उपसभापती, तालुका चिटणीस, चषक 2025 हे दमदार पर्व. शेतकरी कामगार पक्षाचे डॅशिंग नेते राजेश केणी यांना समर्पित असणारी ही स्पर्धा आज आपण या ठिकाणी पाहत आहे. तर डावाला सुरुवात होईल बरोबर पहिली इनिंग ओव्हर रेटपेक्षा देखील कमी कालावधीमध्ये षटकं संपवली गोलंदाजाने, त्याबद्दल नक्कीच प्रतिस्पर्धी संघाचं आपण कौतुक करूया. चिपले संघाचं अगदी वेळेवरती बोनशेत संघाने ती इनिंग संपवली. तर चिपले संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला फिल्डिंगसाठी. समोर बोनशेत, एका बेल्टमधील आखेच्या अंतरावरती असणारी 2 गावं आहेत, त्यामुळे नक्कीच हा सामना मैत्रीपूर्ण असेल, या तीळ मात्र शंका नाही आहे. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये फ्रंटलाईन गोलंदाज येतो. त्या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये प्रतीक पाटील हा खेळाडू, पहिला बॉल बॅकफुटला गेले, थोडासा अनऑर्थोडॉक्स टाईप फटका, हॅमर करायचा होता बॉलला, फुटवर्क नव्हता आणि त्याच वेळेला आपण पहिला राईज झालेला बॉल उसळी घेत मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना पाहिला. त्या ठिकाणी निर्धाव चेंडू, समोर फलंदाज आहेत त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला कंकेश फडके, स्फोटक खेळाडू बोनशेत संघाचा कंकेश स्ट्राईक एंडला आलाय. याही वेळेला आपण पहिला शॉर्ट ऑफ लेन बॉलचा वापर, टॉस केला चेंडूला, बाउन्सर, सटीक बाउन्सर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि इथे दुसरा बॉल त्या ठिकाणी पाहिला सत्यवान काकडे, सांडी पालकर, सुनीलजी तांडेल आमचे मित्र, 3 ऑफिशियल पंच या ठिकाणी चांगलं योगदान, चांगलं कॉन्ट्रीब्युशन या तिन्ही पंचांचं राहिलं या स्पर्धेसाठी. मनोज फडके हा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला, कंकेश हा खेळाडू स्ट्राईक एंडला असेल. चांगली लढत प्रेक्षकांच्या भेटीला आली. 46 रन हे टार्गेट याकरता संदीप प्रकाशामध्ये चेस करणं सोपं नाही. 1 बाउन्सर फॉर 1 ओव्हर ही वॉर्निंग त्या ठिकाणी गोलंदाजाला मिळाली. पुढचा बाउन्सर टाकताना विचार करावा लागेल. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल होता, पुन्हा एकदा लाऊड अपील झाली होती. कंकेश मात्र त्या ठिकाणी संघर्ष करतोय धावांसाठी. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये स्टार्ट चांगला हवा आहे त्या ठिकाणी बोनशेट टीमला, मधू कंकेशला रोखला आतापर्यंत. स्लॉग हिटचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, क्या बात आहे. प्रत्येक बॉल मागे व्हेरिएशन पाहिलं मैदानामध्ये गोलंदाजाकडून. मागचे दोन्ही बॉल बाउन्सर आणि त्यानंतर आपण पहिला थोडासा लेंथ बॉल हार्ड लेंथमध्ये टाकला, बॅटचा पेस लवकर क्लोज झाला. तदनंतर मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू या षटकामध्ये पाहायला मिळाला. अजून 2 बॉल त्या ठिकाणी बाकी आहेत. शॉर्ट ऑफ प्लेन आहे, वारंवार प्रयत्न आणि इथे मात्र प्रयत्नांमध्ये यश. वाडी श्लॉंगांना बॉल मात्र चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, षटकार. 6 धावा या फटक्यावरती पाहायला मिळाल्या. संघर्षमय षटकार, कारण मागचे 4 डॉट आणि त्यानंतर आलेला षटकार कंकेश फडकेला किंबहुना बोनशेट टीमला थोडासा कॉन्फिडन्स देणारा फटकार राहील. अफलातून टायमिंग, स्लॉटमध्ये आला होता बॉल, त्याच्यावरती षटकार. गोलंदाज मैदानामध्ये प्रतीक पाटील यांना आपण पाहू शकाल. वन्स अगेन लेंथ बॉल, लाऊड हवी झाली होती लेग बिफोर द विकेटसाठी. इथे बॉल टप्पा पडला, खाली राहिला. शरीराचा वेध घेत असताना त्या ठिकाणी लेग बाईकच्या स्वरूपात एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळेल बॅटिंग करणाऱ्या बोनशेट टीमला. आणि एक एक्स्ट्रा रनच्या मदतीने पहिल्या ओव्हरचा खेळ संपत असताना टोटल धावा धावफलकावरती आपण जर पाहिल्या बोनशेट टीमच्या माध्यमातून बिनबाद 7, त्यामध्ये येणारे बॉल असेल 18, विजयासाठी 39 समीकरण. चला आपण जास्त एकत्र येऊ नका प्लीज. चिपले टीमच्या खेळाडूंना विनंती राहील, बघा जर तुम्हाला लाईटची आवश्यकता असेल तर आपण टॉवर ऑन करूया. त्या ठिकाणी मंडप डेकोरेटर्स यांना इशारा आपण देऊया लगेचच. विद्युत मनोरे आपण चालू करा. प्रकाश होतातील हे पर्व डे नाईट फॉर्मॅट, अप्रतिम आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं तुम्ही होताना पाहताय. बघा फ्लड लाईट्स ऑन झालेल्या आहेत. या ठिकाणी आता विद्युत रोषणाईमध्ये पुढची 3 षटकं फेकली जातील. त्यामुळे आता दबाव कोणत्या संघावरती राहील हे देखील पाहावं लागेल, कारण आम्ही नेहमी सांगत असतो सकाळचा टॉस आणि संध्याकाळचा टॉस हा फार इम्पॉर्टंट असतो.
सकाळी टॉस जिंकल्यानंतर तुम्हाला सर्रास फिल्डिंग घ्यावी लागते आणि जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा मात्र टॉस जिंकून बॅटिंग करावी लागते. त्याचं कारण तसं आहे, थोडासा संधी प्रकाशाचा त्या ठिकाणी फरक पडतो एखाद्या इनिंगवरती. पाहुण्यांचं आगमन, त्यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. रॉकस्टार प्रवीण. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आला त्या ठिकाणी अक्षय म्हात्रे, राईट आर्म ओव्हर द विकेट. हार्म ॲक्शन, याही वेळेला वाईड बॉल, इट्स वाईड अवे फ्रॉम द बॉडी. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल की ज्या बैलाने अखंड महाराष्ट्र गाजवला, बब्या डॉन अर्थातच बब्या बैलाचे मालक उमरोली गावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय प्रकाश शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन आणि त्यांच्या समवेत विलास पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. तर आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आमचे प्रेम पाटील यांचे पिताश्री सन्माननीय जनार्दन शेठ, आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. क्या एक ग्लान्सचा फटका पाहिला कंकेश फडकेचा. अफलातून टायमिंग पाहायला मिळालं. पहिला वाईड, त्यानंतर आलेला चौकार. टोटल धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकात आतापर्यंत 12, 1.1 चेंडूच्या समाप्तीनंतर अजूनही टार्गेट 46 आहे. त्यामुळे येणाऱ्या पुढच्या 17 चेंडूमध्ये तब्बल 34 धाबांचं समीकरण. 200च्या स्ट्राईक रेटनं पर बॉल मागे 2 धाबा या बनवाव्या लागतील. बोनशेट टीमच्या फलंदाजांना बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये 34 रनचं समीकरण. पुन्हा एकदा गुडघा टेकत ब्लाइंड स्ट्रोक, वारंवार हा प्रयत्न राहिला. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. बघा बॉलचा टप्पा कुठे होता, बॉलचं डिरेक्शन कुठं होतं आणि त्यानंतर बॅट्समिंग आपण पाहिला. फुटवर्क नाही आहे, त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. वन्स अगेन निर्धाव चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. गोलंदाज अक्षय म्हात्रे या खेळाडूच्या माध्यमातून. हाय ॲक्शन बॉलिंग आहे अक्षय म्हात्रे ची स्टाईल. वन्स अगेन बघा प्रत्येक बॉल ती अपील होत आहे, परंतु पंच आपलं काम चोखरित्या बजावत असताना वाईट बॉल यस रिव्ह्यू वापरलाय. वाईट फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू असेल, यस चेक केलं जाईल. त्या ठिकाणी पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं फिल्डिंग टीमने, चिपले संघाने. ऑनफिल्ड अंपायर वाईट बॉल आहे, त्यामुळे पाहिलं जाईल बॉल टप्पा पडून आतमध्ये आलाय की बाहेर गेलाय, वाईड लाईनच्या बाहेरून आत आलाय की बोना कसा गेला हे पाहिलं जाईल. आगळे वेगळे इशारे आहेत त्या ठिकाणी. सँडी पालकर यांच्या तिसऱ्या पंचानं मात्र माहिती दिली, तेच चेक केलं जाईल. ऑन स्क्रीन WTCच्या माध्यमातून या ठिकाणी चेक केलं जाईल. बघा प्रत्येक बॉलवरती अपील पाहायला मिळाली. पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्टमध्ये आपण जर पाहिला थोडासा अवे फ्रॉम द बॉडी टप्पा पडला, बॉल इन स्विंग झाला आहे, परंतु वाईड लाईनच्या बाहेरून आला की आतून आला. यस वाईड बॉल, डेफिनेटली अंपायर्स कॉल अतिशय योग्य होता, त्यामुळे रिव्ह्यू गमावला फिल्डिंग टीमने. वाईड बॉल असेल. धावसंख्या धाव फलकावरती आहे त्या ठिकाणी तब्बल 13 धाबा, बिनबाद 13. जास्तीत जास्त बॉल फेस केले कंकेश फडके. तर पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ग्रामीणचे दमदार नेतृत्व विश्वजित विठ्ठल पाटील साहेब यांचं सहर्ष स्वागत. आमचे शरदभाई मस्कर असतील आणि आमचे बालूदादा असतील, सहर्ष स्वागत. केतनबाई असतील, केन शेठ. क्या बात आहे. तर आता पंचांची अग्निपरीक्षा मोठी, कारण प्रत्येक बॉल नंतर जो उत्साह, जी अपील पाहिली तर मात्र पंचांना देखील थोडासा प्रेशर निर्माण होतं. बहुतेक इथे पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ आहेत, त्यांच्या मनामध्ये डाऊट्स नाही आहेत. त्यांनी सांगितलं आहे खेळाडू नॉट आउट, त्यामुळे फिल्डिंग लावून घ्या ही विनंती मात्र त्या ठिकाणी केली. चला फील्ड पोझिशन आपण सजवून घ्या. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद प्रत्येक संघाने घ्या. प्रत्येक बॉलवरती प्रेशर, लाऊड अपील होताना पाहायला मिळाली. थोडासा जोश उत्साह आपण पाहिला होता त्या ठिकाणी अपीलमध्ये, परंतु आत्मविश्वास कमी होता. आणि त्याच वेळेला आपण पाहिला खरं तर फलंदाज सुरक्षित कधी पंचांनी सांगितलं नॉट आऊटचा इशारा त्या ठिकाणी पाहिला. कंकेश फडकेला मात्र आता अजूनपर्यंत डॉमिनेट केलं आहे, वारंवार संघर्ष करावा लागला या ठिकाणी चिपले संघाच्या अगेन्स्ट बॅटिंग करताना. दबावामध्ये खरं टाकलं आहे, प्रेशर त्या ठिकाणी क्रिएट केलं कंकेश फडकेवरती किंबहुना बोनशेट टीमवरती. 46 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करत असताना अक्षय म्हात्रेने काय गोलंदाजी केली, अफलातून स्पेल. पहिला ओव्हर आणि त्यानंतर सेकंड ओव्हर बॉल सुटलाय आणि एका बाजूला काय घडलं मैदानात धावतात कंकेश. बघा हा बॉल त्या ठिकाणी बॉलच्या पर्यंत पोहोचा, तो चेस करून त्याला मारायचा होता, परंतु इथे आपण पहिला रन घेण्याचा प्रयत्न झालाय. पंच सांगतील तो निर्णय योग्य असेल, तर प्लीज पंचांचा निर्णय अंतिम असेल. यस लाईन चक मागे पडला की पुढे पडला हे पाहिलं जाईल. त्या ठिकाणी तिसरे पंच चेक करतील. बऱ्याच घडामोडी घडल्या या स्पर्धेमधला एक व्हिडिओ व्हायरल झाला. खरं तर मधला स्टम्प्स पडून देखील बेल्स तशाच राहिला. अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय तो क्षण होता. प्रचंड त्याला खरं तर प्रतिसाद मिळाला टेनिस बॉल क्रिकेटच्या चाहत्यांच्या माध्यमातून सोशल मीडियावरती.
कारण असं प्रथमतः घडलंय. तर बॉल पडलाय लाईनच्या पलीकडे पडलाय, पुढे पडलाय, लाईनच्या पुढे बॉल पडलाय. यस, तर पंचांचा निर्णय असेल त्या ठिकाणी तो अंतिम असेल. त्यामुळे प्लीज संदीप पालकर निर्णय घेतील. वाईट बॉल, यस, त्या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा आहे. जर का लाईनच्या आतमध्ये बॉल विकेटच्या बाहेर पडला असता तर प्लॉटच्या बाहेर नो बॉल घोषित केला असा, परंतु लाईनच्या पुढे पडलाय. 1 रन आणि प्लस एक्स्ट्रा रन होती ती पण देखील ॲड असेल ना सर. यस, 2 धाबा असतील या बॉलवरती. बाय 1 गेट 1 फ्री, 2 धाबा त्या ठिकाणी आल्या. असं वाटलं कंकेश त्या बॉलपर्यंत पोहोचेल, चेस करून फटका एखादा सजवेल, परंतु कंकेशने स्ट्राईक रोटेट केली. 2 धाबा आल्या. नेक्स्ट बॉल, याही बेला तेज तरार, इन कटर बॉल, आतमध्ये आणला चेंडूला. पुन्हा एकदा बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. वन्स अगेन त्या ठिकाणी पण पाहिला डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी, इव्हेंटफुल षटकार राहिली. मागचाही षटक 1 षटकार, 4 डॉट बॉल, 1 लेग बाईस, अशा 7 धाबा. आणि त्यानंतर या षटकामध्ये आलेल्या आतापर्यंत धाबा आपण जर पाहिल्या तर जवळजवळ 8, एकूण धावसंख्या 15 धावफलकावरती 1.4 चेंडू समाप्तीनंतर 14 चेंडूमध्ये 31चं समीकरण. अंतिम 2 बॉल या ओव्हरमध्ये फार निर्णायक असेल. 14-31. पुन्हा एकदा गुडघा टेकत स्लॉग हिटचा प्रयत्न. बघा, वारंवार दोन्ही फलंदाजाने हा प्रयत्न केला, परंतु इथे तुम्हाला बॉलच्या मेरिटनुसारच घ्यावा लागेल. उजव्याच्या बाहेर होता हा चेंडू, त्यामुळे तुम्हाला कव्हर्सचा टार्गेट करावा लागेल, किंवा डाऊन द ग्राउंड तुम्हाला लॉंग ऑन लॉंग ऑफमध्ये खेळावं लागेल. जर का असा प्रयत्न करत राहिले फलंदाज तर मात्र वारंवार तुम्हाला डॉट बॉल हे सातत्याने पाहायला मिळतील. आणि इथे वन्स अगेन डॉट बॉल. जितके डॉट बॉल तितका प्रेशर बोनच्या टीमवरती. आता येणारे बॉल असेल 13, विजयासाठी तब्बल 31 धावांचं समीकरण. 13-31चा फटका आपण पाहिला मिड विकेटला पूल करत असताना. निघाला बॉल मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. शेवट गोड करणारा हा दमदार, रुबाबदार, शानदार षटकार. आणि या षटकारानंतर समीकरण बदललंय. येणारे 12 बॉल विजयासाठी 25 धावांचं समीकरण. 12 चेंडूमध्ये 25. शेवटचे 2 बॉल फार निर्णायक आहेत. आणि शेवटच्या बॉलवरती फलंदाज आहेत त्या ठिकाणी मनोज फडके यांच्या बॅटमधून आलेला षटकार पाहिला. बरंच काय सांगून जाईल त्या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या चिपले टीमला. 12-25 सामना अजूनही बॅलन्स आहे. एका बाजूला जमेची बाजू आपण जर पाहिली तर बिनबाद एक खेळाडू चिपले संघाचा बाद झालेला नाही आहे. तर दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर वारंवार दबाव टाकलाय गोलंदाजांनी बोनशेस संघाच्या फलंदाजांवरती. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 21 आले, आता येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये 25 हे बनवाव्या लागतील. डेप्थ ओव्हरमध्ये प्रमुख गोलंदाज होते पहिले. एका बाजूला आपण पहिला प्रतीकला, त्यानंतर अक्षयला पाहिला. सेकंड ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. मागच्या षटकामध्ये आल्या धाबा. टोटल धावसंख्या आपण जर पाहिली धावफलक 21 विदाऊट लॉस. अंतिम 2 षटकं त्या ठिकाणी बाकी आहेत. शेतकरी कामगार पक्ष चिंचवली पुरस्कृत श्री राजेश गणेश केणी, माजी उपसभापती तालुका चिटणीस, चषक 2025 हे दमदार पर्व आदरणीय आमचे संजय भाई यांच्या माध्यमातून आपण पाहता त्याच्या सर्व सहकारी यांच्या वतीने या स्पर्धेचं दिमागदार आयोजन तुम्हाला इथे पाहायला मिळेल. अभिमानाने डौलाने फडकणारा हा लाल बावटा मैदानाच्या अवतीभोवती आपण पाहताय. शेतकरी कामगार पक्ष म्हटला की शेतकऱ्यांच्या चळवळीमध्ये अग्रेसर असणारा हा पक्ष, भूमिपुत्रांच्या लढ्यामध्ये देखील अग्रेसर असणारा हा पक्ष. आणि आज त्यांचा वारसा जपणारे सन्माननीय राजेशजी केणी साहेबांना डेडिकेट करणारी आपण ही स्पर्धा पाहताय. सध्या या मैदानावरती अप्रतिम आयोजन आणि नियोजन. या स्पर्धेचं शेवटची रात्र उद्या खरं तर आपण पाहिलं हनुमान जयंती आहे. बरोबर 12 नंतर आजच्या रात्रीमध्ये हनुमान जयंतीचा उत्सव प्रत्येक गावागावामध्ये साजरा होताना पाहायला मिळेल. आणि आज या स्पर्धेची शेवटची रात्र देखील आहे. मेगा फायनल तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कमध्ये 3ऱ्या षटकामध्ये त्या ठिकाणी आपण गोलंदाज येताना पाहताय सागर म्हात्रे. सागर म्हात्रेचं हे षटक 12-25. कंकेश अजूनही मैदानामध्ये उभा आहे. त्याच्या बरोबरीने मनोज हा देखील मैदानामध्ये उभा आहे. आता 12 बॉलमध्ये 25 होतील का? इम्पॉसिबलला पॉसिबल करावं लागेल. पहिला बॉल या ओव्हरमधला राईट आर्म ओव्हर द विकेट. हलकीशी कडा घेत कॅच इट कॉल. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात पहिला धक्का बसला बॅटिंग करताना. बोनशे टीमला खेळाडू बाद झाला. कंकेश बॅक टू द डगआउट.
11 बॉल आणि 25 धावांचं समीकरण या मॅचमध्ये आलंय. अजूनही सामना आपण जर पाहिला बॅलन्स हा नौका खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. मैदानाच्या आतमध्ये रोशन फडके हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्याला मात्र बोनशेस संघासाठी दमदार कामगिरी साकारावी लागेल या सामन्याच्या दरम्यान. येणारे 11 बॉल विजयासाठी तब्बल 25 धाबांचं समीकरण. सागर मात्रेचं पहिला बॉल त्याच्यावरती विकेट मिळाला. सेकंड बॉल डाऊन द ग्राउंड खेळले. बॉलच ओव्हर द हेड ब्लॅक स्क्रीनला स्पर्श करणारा हा जमिनीचा समांतर असा फटका. फ्लायटी अँड मायटी 6 धाबा. डाऊन द ग्राउंड फटका पाहिला आणि 6 धाबा षटकार या ठिकाणी मला मिळाला. फलंदाज मैदानामध्ये आहेत. खरं तर रोशन फडके मच निडेड सिक्सर त्यांच्या बॅटमधून पाहिला. फुल टॉस आहे. थोडासा अक्रॉस अ लाईन खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द लेग. पंचांचा इशारा वाईट बॉल. डावी यष्टी मिस केली त्यामुळे डेफिनेटली वाईट बॉल असेल आणि अगदी योग्य निर्णय. वाईट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्येमध्ये बदल. आता येणारे बॉल असतील मैदानामध्ये खरं तर 10 विजयासाठी तब्बल 18 धाबांचं समीकरण. 10 चेंडूमध्ये 18 धाबा हे कॅल्क्युलेशन आहे या मॅचच्या दरम्यान. अवघड आहे, कठीण आहे. म्हणून महाराजांनी सोडून दिलं असतं तर हे स्वराज्य निर्माण झालं नसतं. इथे रनिंग कॅच या मोमेंटला तुम्हाला मार्जिन ऑफ एरर हे कमी करावं लागेल. चुका तुम्हाला टाळाव्या लागतील आणि इथे मात्र झेल सुटला आणि त्यानंतर 2 धाबा देखील मिळाल्या बोनशेस टीमला, ज्या धाबा तुम्हाला वाचवायच्या होत्या. झेल जर टिपला असता तर दबाव बोनशेस संघावरती राहिला असता, परंतु जर तरला महत्त्व नाहीये. प्रेझेन्स ऑफ माइंड मैदानाच्या आतमध्ये वर्तमान स्थितीमध्ये तुम्हाला चांगली कामगिरी ही करावी लागेल तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी. जर का या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल, आपल्या संघाचं आव्हान कायम ठेवायचं असेल तर हा सामना जिंकण्यासाठी तुम्हाला 100% कमिटमेंट द्यावं लागेल. 2 धाबा आल्या 9 चेंडूमध्ये. आता विजयासाठी तब्बल 16 धाबांचं समीकरण. सागर मात्रे वरती आक्रमण होताना पाहिलं. 9 बॉल 16 धाबा. फील्ड पोझिशन आपण जर पाहिली बरोबर डीपी स्क्वेअर लेगमध्ये एक फिल्डर उभा आहे. काऊ कॉर्नर रिझर्वमध्ये आणि मिड विकेटच्या अगदी बाजूला एक फिल्डर उभा आहे. लॉंग ऑनला पण एक फिल्डर पाहता लॉंग ऑफ आणि त्याच वेळेला आपण पाहिला थोडासा एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळेल. वन्स अगेन यॉर्कर बॉल अलॉंग विथ कार्पेट डाऊन द ग्राउंड. स्ट्रोक पाहिला. बॅकअपसाठी खेळाडू आहेत. पुन्हा खराब फिल्डिंग, त्याचा फायदा दबाव या ठिकाणी आपण पाहिला फिल्डर्समध्ये राहील. 2 धाबा आल्या. इच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं म्हणतात. एक एक रन क्रिकेटमध्ये महत्त्वाची असते आणि या क्षणाला जेव्हा तुम्हाला धावा डिपेंड करायच्या तेव्हा तुम्हाला चुका टाळाव्या लागतील. इथे सिंगलला डबलमध्ये परावर्तित करताना रोशनला पाहिलं आणि दबाव पुन्हा एकदा आता मैदानामध्ये चिपळे संघावरती. 8 बॉल विजयासाठी तब्बल 14 धाबांचं समीकरण. 8 चेंडूमध्ये 14 धाबा. हा सामना जर का शेवटच्या बॉलपर्यंत गेला तर मात्र आणखीन मजा येईल. पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल. यावेळेला मिसटायमिंग आहे. फॉलोथ्रूमध्ये चेंडू पकडलाय मैदानामध्ये. सागर मात्रेने एक डॉट बॉल या सामन्यामध्ये कमबॅक करून देईल चिपले टीमला. तर एका बाजूला प्रत्येक बॉलमध्ये आलेला धाबा या सामन्यामध्ये आव्हान कायम ठेवून देतील बोनशेस संघासाठी. 7 चेंडूमध्ये 14चं समीकरण या मॅचमध्ये आलंय. आयुष्यात सर्व काही हरला तरी चालेल पण हिंमत कधी हारू नका, कारण ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत असं म्हणतात. आणि इथे खरं ऑन साईडला मिड विकेटमध्ये खेळले. सेकंडचा कॉल, रिस्क घेतली आहे. धावत आले दोन्ही खेळाडू. पुन्हा एकदा 2 धाबा त्या ठिकाणी घेऊन गेले रोशन आणि मनोज हे 2 फलंदाज. 2 धाबा शेवटच्या बॉलवरती आल्या. आता येणारे 6 बॉल विजयासाठी तब्बल 12चं समीकरण. सामना बॅलन्स आहे. 6 बॉल 12 धाबा. तर या सामन्यामध्ये पूर्णपणे पारडं जड राहील बॅटिंग करणाऱ्या बोनशेस संघाचं. किंबहुना पहिल्या 3 बॉलमध्ये एका दुसरा विकेट किंबहुना जास्तीत जास्त डॉट बॉल टाकले तर मात्र चिपळे संघ या सामन्यामध्ये हार मानणार नाहीये. नेवर गिव्ह अप. शेवटपर्यंत लढायचं आहे दोन्ही संघांना. शेवटच्या क्षणापर्यंत आपला संघ विजयी होत नाही तोपर्यंत प्रयत्न सोडायचे नाही आहेत. जर प्रयत्न सोडले
तर पराभवाला सामोरं जावं लागेल. हा सामना कोण जिंकणार? एका परिसरातील हाकेच्या अंतरावरती असणारी दोन गावं चिपळे आणि बोनशेत या दोन संघामध्ये हा खतर विद्यमान सामना, रोमहर्षक सामना. मी बघाशी म्हटलं जवळची गावं, त्यामुळे नक्कीच हा सामना मैत्रीपूर्ण राहील यातील मात्र शंका नाही आहे. परंतु जेव्हा जेव्हा एका परिसरातील संघ एकमेकाच्या विरोधामध्ये खेळतात तेव्हा तेव्हा खुन्नस क्रिकेट देखील कधी कधी पाहायला मिळतात. आता या मॅचमध्ये 6-12 हे आव्हान डिपेंड करता येईल का? बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज आला आहे लास्ट ओव्हरमध्ये चैतन्य पाटील, नवीन जोमाचा, नवीन उमेदीचा नौका गोलंदाज. पहिला बॉल चैतन्यचा बरोबर ब्लॉकमध्ये टाकलाय, ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना डीपमध्ये खराब फिल्डिंग ही वारंवार पाहायला मिळाली. ओव्हर थ्रो झालाय, वारंवार खराब फिल्डिंग. ज्या ठिकाणी सिंगल होत्या तिथे 2 धाबा खर्च केल्या चिपळे संघाने. आता 5 चेंडूमध्ये विजयासाठी 10 धाबांचं समीकरण. पर बॉल मागे 200चा स्ट्राईक रेटनं 2 धाबा बनावं लागतील बॅटिंग करणाऱ्या बोनशेट टीमला. एखादा ब्लास्ट जर का या क्षणाला झाला तर हा सामना पूर्णपणे सोपा होऊन जाईल. यस, त्या ठिकाणी आक्षेप आला बॉलरच्या शैलीवरती. टीव्ही अंपायर आयोजक त्या ठिकाणी असेल चेक करतील. बॉलिंग मार्कवरती आहे त्या ठिकाणी चैतन्य, त्यांच्या शैलीवरती आक्षेप घेतलाय प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाने. 5 बॉल 10 समोर फलंदाज आहेत त्या ठिकाणी मनोज. नेक्स्ट बॉल बॅकफुटला गेले, कट केल्या बॉलला, स्लॅश केला बॉलला, बॉल निघाला थर्ड मॅनला. या मैदानाची आउटफील्ड आहे फास्ट आणि इथे मात्र आला नशिबाचा चौका. चार बॉल आता 6 धाबांचं समीकरण. गॅपमध्ये फटका पाहायला मिळाला, शॉट थर्ड मॅन आणि गलीच्या मधून बॉल निघाला त्या ठिकाणी. बरोबर थर्ड मॅनला बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार पाहायला मिळाला. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात, प्रयत्न केले मनोजने, त्याला साथ देखील मिळाली आणि चौकार देखील पाहायला मिळाला. 4 चेंडूमध्ये 6 धावा, पण तो अजूनही सामना संपलेला नाहीये. परिस्थिती जेव्हा परीक्षा घेते तेव्हा जिद्द निर्माण होते, जिद्द चिकाटी या सामन्यामध्ये दाखवायचे. डाऊन द ग्राउंड वन्स अगेन, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आणखीन एक धमाका, लगातारचा दुसरा चौकार. या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक केलं मैदानामध्ये बोनशेट टीमने. 3 बॉल विजयासाठी फक्त 2 मध्ये 2 धाबा हे समीकरण या मॅच मध्ये आलंय. सामना आता एकतर्फा होत चाललाय. ज्या चुका फिल्डिंगमध्ये झाल्या बघा, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याची संधी जेव्हा दिली खेळाडून त्याचाच फटका हा बसला मैदानामध्ये आतापर्यंत चिपळे संघाला. पण तो सामना संपलेला नाहीये जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये. जर या बॉलवरती विकेट मिळाला तर मात्र आणखीन हा सामना रोमहर्षक तुम्हाला होताना पाहायला मिळेल. जर हा बॉल डॉट टाकला तर आणखीन या मॅचमध्ये रंग भरले जातील. 3 बॉल 2 धाबा हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळेल का? शेवटच्या क्षणापर्यंत ही अटीतटीची लढत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल का? याची चर्चा सुरू झाली प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये, खेम्यामध्ये. त्या ठिकाणी सँडी पालकर क्षेत्ररक्षकांना देखील थोडंसं कानमंत्र देतील, आपण अधिकचा वेग घेऊ नका किंवा बॉल डिलिव्हर होताना कोणत्याही प्रकारची कमेंट पास करू नका, तुम्हाला शांत राहावं लागेल याच्या सूचना मात्र देतील क्षेत्ररक्षकांना आमच्या ऑफिशियल पंच. 3 बॉल 2 धाबा. सेलिमिडॉपला 2 फिल्डर अगदी जवळ घेतले धाबा वाचवण्यासाठी. चैतन्याचा पुढचा बॉल, स्टेप आउट झाले. खाईल तर तुपाशी नाहीतर उपाशी. डाऊन द ग्राउंड खेळत असताना हा विजयी षटकार, हा षटकार लगावत मात्र पुढच्या फेरीमध्ये पोहोचतो मैदानामध्ये बोनशेत 11 बोनशेत संघ. हार्ड लक टीम चिपळे. तर नंदकुमार घरत साहेब माजी उपसरपंच कलुंद्रे यांचं या ठिकाणी शुभाग मदले साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर इथे आपण सन्मान करूया की मित्रांनो, ज्या बैलाने अखंड महाराष्ट्र गाजवला, बिंजोरचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख आपण पाहिली, ते बब्या डॉन बैलाचे मालक सन्माननीय जनार्दन शेठ पाटील साहेब यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. माफ करा, प्रकाश शेठ पाटील यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी विनंती असेल शुभम आपल्या शुभास्ते प्रकाश शेठ पाटील यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करावा. आज ओल्याचा अड्डा आपण पाहिलात मित्रांनो, त्या ठिकाणी शर्यतीतून डायरेक्ट थेट या स्पर्धेमध्ये आले. तर प्रकाश पाटील साहेब सुप्रसिद्ध बैलगाडा मालक उमरोली गावचे